नमस्कार सगळ्यांना. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या मेडिटेशन आणि सेल्फ केअरच्या आज डिसेंबर 14 या सत्रामध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज मला विशेष आनंद होत आहे कारण आज तुम्हाला बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, मनशक्ती संस्था जी भारतामध्ये लोणावळे येथे अनेक वर्ष अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करत आहे. आणि आपण तिथे गेलाही असाल. मी फॉर्च्युनेटली की लहानपणापासून मला या संस्थेचा जाण्याची संधी मिळते आहे. तर त्या संस्थेचे मनशक्तीचे ज्येष्ठ जीवनदानी साधक म्हणजे मनशक्ती केंद्रामध्ये अनेक अनेक साधक त्यांचं पूर्ण आयुष्य तिथे काम करतात, पूर्ण आयुष्य समर्पण केलंय, त्याला जीवनदानी साधक असं म्हणतात. तर प्रमोदबाई हे त्यांच्या 16व्या वर्षापासून ते गेले 55 वर्ष तिथे अविरतपणे समाजासाठी काम करत आहेत. समाज सेवा अनेक मोठे मोठे प्रकल्प ते त्यांनी आतापर्यंत खूप यशस्वीरित्या हँडल केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर अख्ख्या भारतातल्या सगळ्यात बऱ्याचशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, तसंच US, UK, कॅनडा अशा बरेच ठिकाणी त्यांची विवेचनं, वर्कशॉप्स वगैरे त्यांनी कंडक्ट केलेली आहेत. भारतामध्ये अनेक शाळांमधून, अनेक कॉलेजेसमधून स्टुडंटसाठी, त्याच्यानंतर तरुणांसाठी ते वेगवेगळे वर्कशॉप, तणावमुक्त अभ्यासासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना त्यांनी आत्तापर्यंत राबवलेल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंटमध्ये त्यांची एक्सपर्टीज आहेत. आणि अख्ख्या जगभर 50च्या वर केंद्रांचं संघटन आणि सुसूत्रीकरण प्रमोदभाईंनी केलेलं आहे. तर मी आदरणीय श्री प्रमोदभाई शिंदे यांना विनंती करते की त्यांनी आज आपल्याला, आपल्या ग्रुपचा विषय आहे ध्यान आणि आरोग्य, आणि त्याच ध्यानावर ध्यान या विषयावर ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमोदभाई, तुम्हाला विनंती करते की तुम्ही आता सूत्र हाती घ्यावी. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअर हा जो आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपमधील सर्व बंधू भगिनींना अभिवादन. अंजलीताई, अलकाताई आणि अनघाताई यांच्या ग्रुपने आज हा जो एक हॅलो, हा ऐकू येत आहे ना? हा आता येतंय येतंय, मध्ये एक सेकंद गेलं होतं. हा ओके. हा जो एक सुवर्णयोग या ठिकाणी नियोजित केलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद देतो. आजचा आपला विषय आहे विषय प्रवेश आणि प्रात्यक्षिक. ध्यानाचा विषय प्रवेश आणि प्रात्यक्षिक. एकूणच आपला जो विषय आहे तो आहे शरीराशी संवाद आणि ध्यानशांती. हे दोन भागात आपण समजावून घेणार आहोत. आज आहे ध्यानाचा विषय प्रवेश आणि प्रात्यक्षिक, आणि दुसरा आहे कुंडलिनी, एक अपूर्व शक्ती आणि प्रात्यक्षिक. आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीलाच मी एक प्रार्थना म्हणतो आपल्या सगळ्यांसाठी. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आचार्य विनोबांनी याचं फार सुंदर भाषांतर केलंय. त्यांनी म्हटलेलं आहे, होऊ देत सुखी सारे, सर्व आरोग्य लाभू दे, मांगल्य सर्व पाहोत, न कोणा दुःख होऊ दे. आजचा आपला जो विषय आहे त्या विषयाकडे आपण वळतो आहोत. एकूण 4 मुद्दे आज आपण समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे ध्यान म्हणजे नक्की काय. आपल्याला सर्वसाधारण माहिती असतं, ध्यान म्हणजे मनाला शांती देणारं एक उत्कृष्ट असं माध्यम. पण ध्यान म्हणजे तेवढंच नाहीये, त्याच्याशिवाय सुद्धा अनेक अनेक त्याचे पैलू आहेत, ते आज आपण पाहूया. दुसरं आहे ध्यान का करायचं, ध्यानाचा उद्देश काय आहे, कशासाठी ध्यान करायचं, अनेक पैलू आपण पाहूया.
तिसरं आहे ध्यानाचे शुभ परिणाम कोणते होतात आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर. या ध्यानाचा काय प्रभाव पडतो, त्याचं शास्त्रीय विवरण काही आहे का, काही संशोधन झालेलं आहे का, हे सगळं आपण समजावून घेणार आहोत. आणि चौथं जे आहे हे आहे ध्यानाचं प्रात्यक्षिक. आज आपण ध्यानाचं प्रात्यक्षिक घेणार आहोत ते ओंकारावर घेणार आहोत आणि पुढच्या वेळेला घेणार आहोत ते कुंडली ध्यान म्हणजे षटचक्र ध्यान. आता ही सगळी जी मी मांडणी करतो आहे याचा पाया आहे मनशक्ती केंद्राचे संस्थापक पूज्य स्वामी विज्ञानानंद. त्यांनी 1957 त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलला. विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म या सगळ्याचा तुलनात्मक अभ्यास केला. अनेक प्रकारची तप केली, संशोधन केलं. 200च्या वर त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, शेकडो आर्टिकल्स लिहिलेले आहेत आणि अभ्यास वर्गासाठी त्यांनी जी प्रयोगयोजना केली आहे त्यांची संख्या सुद्धा हजाराच्या वर आहे. अशा स्वामी विज्ञानांचा अभ्यास, अनुभव, साधना, तप, लेखन हा सगळा माझ्या मांडणीचा पाया आहे. आणि म्हणून मी माझ्यातर्फे ही जी एक उत्तम संधी प्राप्त झालेली आहे त्यासाठी स्वामीजींना मनापासून अभिवादन करतो आणि सुरुवात करतो. मित्रांनो, ध्यान हा एक अतिशय सगळ्यांना आवडणारा असा शब्द आहे. ध्यानाबद्दल अनेकांना आकर्षणही असतं. आपण ध्यान करावं असं वाटणारेही अनेक असतात. पण प्रत्यक्ष ध्यान करणं आणि ध्यानाचा अनुभव घेत घेत त्याच्या अत्युच्च स्थितीला जाणं हे सगळ्यांना जमतच असं नाही. एक साधा सर्वे आपण घेऊयात. आता आपण अनेक जण हे विवेचन ऐकता आहात. आपणच विचार करा, आपण कधी ना कधी तरी ध्यान केलेलं आहे का नाहीये? एखाद्याने मला उत्तर द्यावं. ध्यान केलेलं आहे की नाही? केलं. केलेलं आहे. केलंय, आवडतंय. आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, ध्यान करताना मनाची विचाररहित अवस्था, परिपूर्ण शांत अवस्था आपल्याला प्राप्त झाल्याचा अनुभव आहे का? काय आहे? फार थोडा. फार थोडा. बरोबर आहे. एक या निमित्ताने मला गोष्ट आठवली ती सांगतो, घडलेली आहे. आमच्याकडे एक सिनियर साधक कार्यकर्ते होते. त्यांना ध्यानाला बसायची मोठे हौस. कुठली एखादी नवीन पद्धत आली की ते म्हणायचे पहिल्यांदा मी प्रॅक्टिस करून बघतो. त्यांना आम्ही विचारायचो कशाला तुम्हाला एवढा ध्यानाच्या ती ओढ आहे, का करताय हे? तर ते म्हणायचे बघा, मी ऐकलंय की ध्यानामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मी तर सगळं काही विसरतो बुवा. मी मार्केटमध्ये गेलो तर वॉलेट घरी विसरून येतो. माझा चष्मा कुठे ठेवलाय मला लक्षात राहत नाही. औषध घेतलंय की नाही लक्षात राहत नाही. आणि म्हणून मला ध्यान करायचंय. ध्यानाला बसायचे मोठ्या आवडीने. ध्यान करून आल्यानंतर आम्ही त्यांना विचारायचो, का हो काय अनुभव आहे? मजेशीर आहे मित्रांनो. ते म्हणायचे ध्यानाला बसलो रे बसलो की मला सगळं आठवायला लागतं. औषध केव्हा घेतलं होतं, चष्मा कुठल्या टेबलावर ठेवलेला आहे, बाजारात जाताना मला काय काय लिस्ट दिली होती बायकोने, सगळं मला आठवतं. केव्हा? ध्यानाला बसल्यानंतर. आणि ध्यानातून उठलो की पुन्हा विसरतो. आपलाही हा अनुभव असेल बघा. एरवी चटकन न येणारे विचार मनातले ध्यानाच्या वेळेला हमखास येतात आणि ते कित्येक विचार असे असतात की ज्याचा आपण
जागृत अवस्थेत सहसा विचार केलेला नसतो, मागोवा घेतलेला नसतो, पण ध्यानाला बसलो रे बसलो की काही ना काही आठवायला लागतं. मग ध्यान म्हणजे काय आहे नक्की? ध्यान का करायचं? तर ध्यान आहे मन आणि शरीर याच्यावरचे ताणतणाव जे आहेत हे कमी करण्याचं माध्यम म्हणजे ध्यान आहे. मनाला समशांत स्थितीत नेण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे ध्यान आहे. ध्यानाची एक सुंदर व्याख्या आहे जी स्वामीजींनी आम्हाला नेहमी सांगितली आहे. ते म्हणायचे ध्यान म्हणजे काय? धी प्लस न म्हणजे ध्यान. याचा अर्थ काय? धी प्लस न म्हणजे बुद्धीची जागृत अवस्था नकारी स्थितीला नेऊन ठेवणं, जागृती कमी करणं, परिपूर्ण शांतीच्या वाटेवर जायचं असेल तर बुद्धीची जागृत अवस्था कमी करावी लागते. धी प्लस न बुद्धीचा मोह बाजूला ठेवायचा. ध्यान म्हणजे विचाररहित अवस्था वाढणार आहे का? निर्माण. आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत का काही मुद्दे? हो, 10-15 मिनिटं. दिसतंय दिसतंय. गाडी काढायची. दिसतंय. ओके माझ ओके, गाडी ठीक आहे आहे. गो. थांबा. हा, बुद्धीचा मोह बाजूला ठेवणं म्हणजे जागृत अवस्था बाजूला ठेवणं म्हणजे ध्यान आहे. आता हे ध्यान जे आहे हे योग मार्गामध्ये खूप महत्वाचं मानलं जातं. आपले आदरणीय पतंजली मुनी यांनी योग सूत्रांच्या माध्यमातून अतिशय सुंदर विवरण केलेलं आहे. त्याच्या आधी याज्ञवल्क्य ऋषींनी सुद्धा ध्यानाबद्दल किंबहुना षटचक्र ध्यानाबद्दल खूप चांगलं याज्ञवल्क्य संहितेमध्ये वर्णन केलेलं आहे. मग ध्यान म्हणजे काय आहे? तर ध्यानाचा योगाच्या बाबतीतला विचार करायचा झाला तर मनाची एक उच्च अवस्था म्हणजे ध्यान आहे. मग योगाचा अर्थ तिथे जुळतो. योगामध्ये असं वर्णन केलेलं आहे, मुळात योग म्हणजे काय? युज्यते अनेन इति योगः. योगाचा एक अर्थ आहे जोडणं. मग कशाशी जोडायचंय? मन जोडावे योगाने, शक्ती जोडावी शांतीने, विचार जोडावे शुद्धीने आणि ध्यान जोडावे समता विचाराने. पुन्हा एकदा ऐका. मन जोडावे योगाने, शक्ती जोडावी शांतीने, विचार जोडावे शुद्धीने आणि ध्यान जोडावं समता विचाराने. आपण सविस्तर पाहणारच आहोत. पतंजली मुनींनी अष्टांग योग हे योगसूत्रामध्ये सविस्तर मांडलेले आहे. या सूत्रांमध्ये काय अभिप्रेत आहे? आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची युक्ती ही त्याच्यात सांगितलेली आहे. आध्यात्मिक उन्नती म्हणजेच आत्मज्ञान, दुःखमुक्ती आणि आरोग्य याबद्दलचं मार्गदर्शन हे त्या योगसूत्रांमध्ये केलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की अष्टांग योग ही त्यांची संकल्पना आहे. अष्टांग योगामध्ये काय काय आलेलं आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे हे 8 आहेत. पुन्हा लक्षात घ्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 भाग आहेत. मग आपल्या सोप्या भाषेत आपण समजावून घेऊयात काय आहे. आज मी अष्टांग योगावर फार बोलणार नाहीये, सूत्र सांगतो. यम आणि नियम म्हणजे मनाला लावायची शिस्त आहे. आपण मनामध्ये कोणते विचार असले पाहिजेत, डूज अँड डोंट्स, काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या यमनियमात सांगितलेल्या आहेत. तेव्हा मनाची शिस्त आहे. आसन म्हणजे शरीराला लावायची शिस्त. विशिष्ट कोनात बसा,
विशिष्ट सेकंद त्या अवस्थेत राहा, ह्या सगळ्याला म्हणतात शरीराची शिस्त. बरोबर आहे. त्यानंतर आहे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? श्वासाला लावलेली शिस्त. कुंभक, रेचक हे सगळे जे आहेत, ह्या सगळ्याचा भाग असा आहे, किती सेकंद तुम्ही श्वास घ्यायचा, किती सेकंद तो धरून ठेवायचा, किती सेकंद सोडायचा, हे सगळं जे आहे ते प्राणायाम आहे. ह्या सगळ्याचा खूप चांगला इफेक्ट आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतो. त्या श्वासाला लावायची शिस्त म्हणजे प्राणायाम आहे. प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे लगाम. एका तऱ्हेने आपल्या ज्या स्वैर उधळणाऱ्या इच्छा असतात, त्या इच्छांना लगाम घालणं म्हणजे प्रत्याहार आहे, रोखून धरणं. धारणा, ध्यान आणि समाधी ह्या 3 गोष्टी आपल्या अभ्यासाशी संबंधित आहेत. काय आहेत आपण स्क्रीनवरही पाहणार आहोत. धारणा म्हणजे काय आहे? तर धारणा याचा अर्थ आहे, आपल्याला जर ध्यान करायचं असेल तर ध्यानासाठी कुठलं तरी माध्यम निवडायचं, मीडियम. चित्ताला एखाद्या स्थानावर अथवा वस्तूवर स्थिर करायचं आहे, म्हणजे धारणा आहे. पुढे आहे ध्यान. ध्यानामध्ये काय आहे? आपण जे माध्यम निवडलेलं आहे त्याच्या गुणांशी एकरूप व्हायचं. बघा फरक. धारणेमध्ये काय आहे? जे माध्यम निवडलंय त्याचं रंग, रूप, आकार या फिजिकल गोष्टींवर मन एकाग्र करायचं. आणि ध्यान म्हणजे निवडलेल्या माध्यमाच्या गुणावर आणि शक्तीवर एकाग्र होणं. एक उदाहरण देतो. सोपेपणासाठी उदाहरण पाहूया. समजा आपण ध्यानासाठी मारुतीचं माध्यम निवडलंय, हनुमान. मग हनुमान काय आहे? तर हनुमानाची मूर्ती, हनुमानाचा फोटो, हनुमानाचं इमेज समोर ठेवणं म्हणजे धारणा आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे? त्याचा एक धैर्यशील असं त्याचं जे इमेज आहे, एका बाजूने रामाची भक्ती, दुसऱ्या बाजूने शौर्य, धैर्य, शक्ती, हे सगळं आहे. त्याची मूर्ती आपल्या समोर असते. त्यामुळे आपल्याला सुद्धा बलवान होण्याची प्रेरणा मिळते. तेव्हा मारुतीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर एकाग्र होणं म्हणजे ध्यान आहे. लक्षात आलं? धारणा आहे. धारणा म्हणजे मूर्तीवर एकाग्र, आणि ध्यान म्हणजे मारुतीच्या गुणांचा चिंतन करणं. मनोजवम मारुततुल्य वेगम. पुढे काय? जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. म्हणजे मारुतीचं जे तेज आहे, त्याचं जे मनासारखी असलेली गती आहे, त्याचं धैर्य आहे, त्याची शक्ती आहे, मारुततुल्य वेगम अशी त्याची जी शक्ती आहे, त्या मारुतीच्या गुणांशी एकरूप होत ध्यान करणं हे महत्वाचं आहे. आणि समाधी हा त्याच्या पुढचा भाग आहे. सम अधिक धी. धी म्हणजे बुद्धी. मग ही समधी, धी बुद्धी सम कशाची करायची? आपण निवडलेल्या माध्यमाच्या रंगरूपाशीच नव्हे, फक्त त्याच्या गुणाशी, त्याच्या शक्तीशी. मग कोणी गणेश घेईल, कोणी राम घेईल, कृष्ण घेईल, दत्त घेईल, देवी घेईल, ओंकार घेईल, काहीही घ्या. त्याचा आकार, रंगरूप आणि त्याचे गुण जे आहेत त्याच्यावर आपण ध्यान करायचं. हे सातत्य ठेवणं. किती सातत्य? कमीत कमी 90 दिवस. लक्षात घ्या, किती? कमीत कमी 90 दिवस. 90 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 3 महिने ते 6 महिने सातत्य असलं पाहिजे. का? आपल्या फिजिओलॉजीमध्ये, शरीरशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेकंदाला सेल्स रिजनरेट होत असतात. आधीच्या सेल्स नष्ट होत असतात, नवीन निर्माण होत असतात. आणि हे नवनिर्मितीचं सायकल जे आहे
हे 90 दिवसामध्ये पूर्ण होतं. 6 महिन्यात 2 सायकल्स पूर्ण होतात. आणि म्हणून कुठलीही साधना करायची असेल तर कमीत कमी 90 दिवस ते 180 दिवस करावी लागते. आपल्याला एक प्रॅक्टिकल संदर्भ देतो. समजा एखाद्या उमेदवाराला नोकरीच्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे, नवीन नियुक्त केलेलं आहे, तर अशा वेळेला त्याचा प्रोबेशन पिरियड किती दिवसाचा असतो? 6 महिने. किती? 6 महिने. तेव्हा कमीत कमी ध्यानामध्ये 3 ते 6 महिने सातत्य ठेवलं तर मनाची जी समाधी सारखी स्थिती निर्माण होते, ती सर्वोच्च स्थिती आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. तेव्हा आपण अष्टांग योगाचे हे 8 महत्वाचे मुद्दे पाहिले. आता पाहूयात पतंजली मुनींनी योग सूत्रांमधलं पहिलं सूत्र काय मांडलेलं, जे आपल्या ध्यानाशी संबंधित आहे. त्यात म्हटलेलं आहे योगश्चित्त वृत्ती निरोधा. चित्तवृत्तींचा निरोध करणं, संयम करणं म्हणजे योग आहे. म्हणजेच काय? मनामध्ये सातत्याने अनेक धारणा निर्माण होत असतात, विचार निर्माण होत असतात. तर त्या सगळ्याबद्दल संयम मनामध्ये निर्माण करणं हा ध्यानाचा, योगाचा मुख्य उद्देश आहे. पहिलंच सूत्र आहे योगश्चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे संयम करणं हे अभिप्रेत आहे. तर या सगळ्या अर्थाने आपल्याला लक्षात येतं की ध्यान हे एक अतिशय अमूल्य देणगी आपल्या मानवाला मिळालेली आहे. 21 जूनला जागतिक योगा दिन सुद्धा आता साजरा होतो. आणि भारतामध्ये आता मेंटल हेल्थ हे आयुष मंत्रालयाने कन्सेप्ट निर्माण केलेली आहे. म्हणजे मानसिक आरोग्य. या सगळ्याला जे पूरक आहे ते म्हणजे आपलं ध्यान आहे. तर हा ध्यानाचा मूळ उद्देश आपण लक्षात घेतला तर आपल्याला त्याचं महत्व लक्षात येईल. ध्यान का करायचं? आता ध्यान म्हणजे काय कळल्यानंतर पुढचा मुद्दा आहे, आता म्हटलं त्याप्रमाणे ध्यानाचा उद्देश काय असला पाहिजे, ध्यान का करायचंय? सगळ्यात महत्वाचं आहे मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान करा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मनामध्ये अनेक वेळेला अनेक विकार येतात. कधी भीती वाटते, कधी राग येतो, कधी मन अशांत होतं, कधी उद्विग्नता वाढते आणि या सगळ्याचं रूपांतर ताणतणावांमध्ये होतं. मग आपल्याला काय करायचं आहे? मनावरचे हे ताणतणाव जे आहेत हे कमी करायचे. दुसरे उद्देश आहे रोजच्या जीवनामध्ये आपली शरीराची शक्ती जशी खर्च होते तशी मनाची शक्ती सुद्धा खर्च होते. शरीराची शक्ती भरून काढण्यासाठी अन्न पदार्थ, फळं, भाज्या, निरनिराळ्या प्रकारचं ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे विविध प्रकारचं अन्नधान्य, व्हिटॅमिन्स हे सगळं आपण घेत असतो. हे झाली शरीराची शक्ती. पण लक्षात ठेवा, या अन्नधान्यामुळे, फळामुळे किंवा कुठल्याही व्हिटॅमिन्समुळे मनाची खर्च झालेली शक्ती भरून येत नाही. बघा, आपण ध्यानाला बसलो किंवा शांत बसलोय, काही मनामध्ये उगीचच धावाधाव चालू नाहीये. उदाहरणार्थ आपली पल्स असेल त्यावेळेला 80. आपल्याला एखादी कृती करायची झाली तर कृती करण्यासाठी म्हणजेच ऍक्शनसाठी हालचाल करावी लागते. हालचाल करायला लागलं की आपली नाडीगती वाढते. आता ही नाडीगती जी वाढते त्या सगळ्याच्या मध्ये मनाची शक्ती
ही खर्च होत असते. मग आपल्याला काय करायचं आहे? ध्यानाच्या माध्यमातून खर्च झालेली शक्ती पुन्हा मिळवायची आहे. तिसरा मुद्दा आहे, ही शक्ती कशी मिळेल? तर मनाला शांतीची स्थिती प्राप्त करायची आणि शांतीतून शक्ती मिळवायची. किती सुंदर फिनॉमिना आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगी आहे बघा. तुम्ही जेवढं शांत राहाल तेवढी तुम्हाला अधिकाधिक शक्ती मिळते. एनर्जी कुठं मिळते? शांतीतून शक्ती मिळते. एक दोन उदाहरणं देतो. दिवसभर आपण खूप थकलेलो आहोत. मग या थकलेल्या स्थितीमध्ये आपल्याला काय होतं? आपण थकलेलो आहोत, आपण म्हणतो शांत झोपूया. आपल्याला रात्रीची 5 तास 6 तास शांत झोप लागली तर दुसऱ्या दिवशी आपण फ्रेश म्हणजे ताजेतवाने होतो की नाही? आणि जर रात्रीची झोप डिस्टर्ब असेल, नीट लागलेली नसेल, तर दुसऱ्या दिवशी मन अशांत राहतं, ताजंतवानं राहत नाही. त्या शांतीतून शक्तीची निर्मिती होते. अजून एक आहे, समजा आपण खूप दिवसात थकलेलो असू, तर आपण काय म्हणतो? अरे, जरा मला 10 मिनिटं रिलॅक्स होऊ द्या. मी रिलॅक्स होतो आणि पुन्हा कामाला लागतो. काय होतं? त्या रिलॅक्सेशन मधून आपल्या मनाला पुन्हा एकदा शक्ती मिळते, उमेद मिळते, उत्साह मिळतो आणि त्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. तेव्हा शांतीतून शक्तीची निर्मिती हा फिनॉमिना आपण ध्यानाच्या बाबतीत वापरायचा आहे. अजून एक आहे, ते म्हणजे आपण दिवसभरामध्ये विषमतेची आराधना करत असतो आणि ध्यान हे विषमतेकडून समतेकडे नेत असतं. तेव्हा समतेकडे जाण्याचा उत्तम पाथ म्हणजे मार्ग म्हणजे ध्यान आहे. आता अजून एक आहे, ते म्हणजे मनाची आत्मिक उन्नती करणं. आपण ज्यावेळेला कुंडलिनी ध्यानाचा विचार करू त्यावेळेला त्याच्यात एक शब्द वापरला जातो, जीवाशिवाची भेट घडवणं. म्हणजे काय? पाठकण्याशी असलेली जी कुंडलिनी शक्ती आहे, ही शक्ती जी आहे, ही शक्ती ऊर्ध्वगामी करत 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 आज्ञाचक्र आणि मग ब्रह्मरंगापर्यंत नेणं, की ज्या ठिकाणी शिव ही संकल्पना मानलेली आहे. तेव्हा शक्तीची शिवाशी भेट घडवणं हे ध्यानाचं अत्युच्च माध्यम आहे आणि उद्दिष्ट आहे. मनाला समता स्थितीत नेऊन ठेवायचं आहे, तो आपल्या जीवनाचा महत्वाचा हेतू असला पाहिजे. कारण कारण विषमतेमध्ये अनेक प्रश्न जगात निर्माण होतात. एक साधी गोष्ट आहे, समजा वर्गामध्ये 25 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे एकाच प्रकारचं नोटबुक आहे, एकाच प्रकारचं पेन आहे, एकाच प्रकारची कंपास पेटी आहे आणि त्यांचा युनिफॉर्मही सारखा आहे शाळेतला. अशा वेळेला एकमेकांच्या बद्दल काही त्यांना दुश्वास वाटणार नाही. कारण का? सगळ्यांच्याकडे एकाच प्रकारचं आहे. कित्येक शाळांमध्ये मुलांना मधल्या सुट्टीत दिलं जाणारं खाद्य जे असतं ते सुद्धा एकाच प्रकारचं देण्याची पद्धत आहे. का? नाहीतर मुलांच्या मनात शालेय जीवनातच विषमता निर्माण होईल. त्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाहीये, मग ते एवढं जास्त आहे, मला मिळवायचंय. त्याच्याकडे एवढे ना, त्याच्यापेक्षा मी जास्त मोठा होणार आहे. ही झाली विषमता. ही विषमता आपल्या आयुष्यात अनेक प्रश्न आणि आकांत निर्माण करत असतात. त्याच्याऐवजी आपल्याला समतेकडे जायचं आहे आणि त्यासाठी या ध्यानाचा उपयोग होतो. थोडक्यात काय? आयुष्यामध्ये ताणमुक्त यश मिळवायचंय, वैभव मिळवायचंय, पैसे मिळवायचे, आरोग्य मिळवायचंय,
आणि ते कसं असलं पाहिजे? शापमुक्त वैभव असलं पाहिजे. ताणमुक्त यश आणि शापमुक्त वैभव यासाठी आपल्याला ध्यानाचा आसरा घ्यायचा आहे. आता या ध्यानाबद्दल अनेक प्रकारचं संशोधन झालेलं आहे बरं का. जसं ध्यानाचं झालंय तसं ताणतणावांच्या बद्दलही संशोधन झालेलं आहे. ऑस्ट्रेलियाचे सिडनी विद्यापीठाचे एक प्राध्यापक आहे स्टीफन लीडर. काही वर्षापूर्वी भारतातही येऊन गेले होते आणि भारतातल्या आरोग्याचं त्यांनी संपूर्ण सर्वेक्षण केलं होतं आणि त्यांना लक्षात असं आलं, आता जे भारतातले तेच जगातले आहे, वेगळं काही नाहीये. त्यांचा सर्वे इथला होता म्हणून रेफरन्स दिला. त्यांनी म्हटलंय की 2003-2035च्या दरम्यान भारतातलं आरोग्याची हानी मोठ्या प्रमाणावर झालेली असेल. ब्लड प्रेशर म्हणजे बीपी, डायबेटीस, हार्ट प्रॉब्लेम हे सगळे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतील आणि त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न, बिकट प्रश्न भारतात निर्माण होतील. म्हणजे भारतात आहे ते परदेशात नाहीये का? अनेक ताणतणावांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. तरुण वयातही आरोग्याचे प्रश्न वाढलेले आहेत. कारण का? कारण एकच आहे, भौतिक प्रगती, बदललेली जीवनशैली, स्पर्धेचं जीवन, रॅट रेस म्हणतात ना, स्पर्धायुक्त जीवन, हे सगळं असलं तर त्याला पूरक जीवनशैली आहे का? नाही. आहार, विहार, विचार, व्यायाम हे सगळं आपल्या आयुष्याला आपण नीट जोडलेलं आहे का? तर नाही जोडत आपण. व्यायामाचा अभाव होतो. कित्येक वेळेला मला हवं ही स्वार्थ केंद्रित वृत्ती वाढत राहते आणि या सगळ्याची परिणती ताणतणाव वाढण्यात होत असते. यातून अनेक प्रकारचे मानसिक पातळीवरचे आजारही वाढतात आणि मानसिक पातळीवरचे आजार वाढले की त्याचं रूपांतर शारीरिक आजाराची तीव्रता वाढण्यात होते. याला शास्त्रज्ञांनी, शरीरशास्त्रज्ञांनी एक नाव दिलंय, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. म्हणजे काय? भावनांच्या ताणामुळे निर्माण होणारे विविध आजार. मग हे सगळं आपल्याला जर कमी करायचं असेल, हे धोके टाळायचे असतील, आरोग्यपूर्ण जीवन जगायचं असेल, शांत समाधानी जीवन जगायचं असेल, तर त्यासाठी ध्यान हे एक उत्तम माध्यम आहे. हे का सांगतोय? ध्यान का करायचंय हे आपल्या मनावर ठसावं लागतं. आता तुम्ही सगळेजण जे आहेत हे एका तऱ्हेने BMN मेडिटेशन अँड सेल्फ केअर या ग्रुपचे आहात. त्यामुळे तुम्ही ध्यानाचा कुठे ना कुठे सराव करतात. सेल्फ केअर, स्वतःची काळजी घेण्यासाठी काय करायचं याचंही तुम्ही चिंतन करत असाल. मग हे तुम्हाला का मी सांगतोय? तुमच्यासाठीच फक्त नव्हे, तुमच्या संपर्कात येणारे अनेक तुमचे मित्रमंडळी असतील, तुमचे कुटुंबीय असतील, त्या सगळ्यांपर्यंत जर हा तुम्ही विचार पोचवू शकलात तर हेल्दी लाईफ निर्माण करण्यासाठी आपण सहाय्यभूत होतोय, एक मनाला समाधान तुम्हालाही मिळणार आहे. आणि म्हणून जीवन जगताना काय करायचं आहे? तर जीवन जगताना कळत नकळत आपल्या शरीराची जी गती वाढलेली असते ही ध्यानामध्ये कमी करायची आहे. जाणीवपूर्वक गती कमी करण्याचं माध्यम म्हणजे ध्यान आहे. मुद्दे लक्षात येत आहेत ना? आता काय होतं सांगतो. एक गोष्ट आठवली म्हणून मुद्दामून सांगतो. बरेच वेळेला काय होतं, आपल्याला सगळ्या प्रकारची समृद्धी हवी असते, पण ती समृद्धी मिळवताना कळत नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मग कधी वाटतं आरोग्य सांभाळावं, कधी वाटतं संपत्ती मिळवावी, समृद्धी मिळवावी. आता
भारतातून परदेशात अनेक जण आपल्यासारखे गेलेले आहेत. आपल्याही मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. भारताच्या प्रमाणात प्रश्न नसतीलही कदाचित. भारतासारखे तुमचे प्रश्न नसतील, पण तुमच्या पातळीवरचे वेगळे प्रश्न असू शकतात. चिंतन तुम्ही करा. मग काय होतं, कसं होतं आपलं? एक पूर्वीची गोष्ट आठवली म्हणून मुद्दामून सांगतो. एक राजा होता. त्याच्या दरबारामध्ये रोज काही ना काहीतरी न्याय प्रक्रिया चालायची. एक दिवस त्याच्या शिपायांनी एका चोराला पकडून आणलं आणि सांगितलं, महाराज यांनी चोरी केलेली आहे. महाराजांनी त्याला विचारलं, का रे बाबा, तू चोरी केली आहेस, तुला मान्य आहे? गायावाया करत म्हणाला, होय महाराज, मला बरेच दिवस काही मिळालं नव्हतं, त्यामुळे नाईलाजाने चोरी केलेली आहे, मला मान्य आहे, मला माफ करा, सोडून द्या, वगैरे वगैरे. तर राजा म्हणाले, ठीक आहे, साधी चोरी केली आहे ना. आता त्यावेळेची न्याय प्रक्रिया इमिजिएट, तत्काल राजाने आपल्या शिपायांना सांगितलं, चोरी केली आहे, याला मान्य आहे, त्याला 50 फटके मारा. तो म्हणाला, महाराज, चोर म्हणाला, महाराज, मी अगदी साधा माणूस आहे, मला कशाला फटके मारता, मला नाही सहन होणार. तर राजाने तात्काळ पर्याय दिला. तो म्हणाला, ठीक आहे, फटके खायचे नसतील तर कांदे खा. आता भगिनींना सगळ्यांना माहिती आहे, कांदे सोलताना आपली काय स्थिती होते. तर कांदे खाताना काय होईल, पण चोराला काही लक्षात आलं नाही. त्याला वाटलं सोपी सुटका झाली आणि तो म्हणाला, चला चला, मी कांदे खातो. कांदे खायला सुरुवात केली. अहो, 5 कांदे खाल्ले आणि पोटाचा जाळ झाला. हो, पोटाचा जाळ झाला. घाबरा गुबरा झाला. म्हणाला, महाराज महाराज, नको नको नको, मला 5 फटके मारा, मला फटके मारा. त्याला फटके मारायला सुरुवात केली. 5 फटके मारल्यावर पाठ रक्तबंबाळ झाली. पुन्हा म्हणाला, महाराज नको, मी कांदेच खातो. 5 कांदे, 5 फटके करत करत शेवटी त्याने 50 कांदेही खाल्ले आणि 50 फटकेही खाल्ले. आपली अशी स्थिती होते बरेच वेळेला. आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळवायचंय ह्याचं जर आपलं चिंतन नीट झालं नाही, तर आपली याच्यासारखी स्थिती होते. आपण आयुष्यभर राब राब राबतो सुद्धा, एका बाजूने शरीराची शक्ती गमावतो, दुसऱ्या बाजूने मनाची शक्ती गमावतो आणि तिसऱ्या बाजूने मनाची शांती सुद्धा गमावतो. मग हे सगळं प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ध्यान हे नक्की उपयोगी पडणार आहे. म्हणून जाणीवपूर्वक गती कमी करण्याचं माध्यम म्हणजे ध्यान, हे आपण लक्षात घेऊया. आता प्रश्न असा पडतो, ठीक आहे, ध्यान करायचंय आपल्याला, पण ध्यान का करायचंय हे कळलं, त्याचा उद्देश कळला, ध्यान म्हणजे काय ते समजलं. पण ज्यावेळेला आपण बोलतो ना, त्यावेळेला बरेच वेळेला कळत न कळत आपल्याला कोणीतरी डिस्टर्ब करत असतं आणि बरेच वेळेला ते म्हणतात, काय करायचंय ध्यान, मोठा ध्यान करत बसलाय, काय उपयोग तुझ्या ध्यानाचा. म्हणजे काही वेळेला आमच्या इकडे मनशक्ती केंद्रामध्ये योगशक्ती ध्यान म्हणून वर्ग चालतो. 3 दिवसाचा वर्ग असतो, सुंदर वर्ग आहे. किंवा भारतात आलात आणि तारीख जुळली तर अवश्य करा. योग शक्ती ध्यान 3 दिवसाचे. तो वर्ग करून गेले काही लोक आणि घरी गेल्यानंतर समजा कळत न कळत रागवले, ते घरचे लोक त्यांना टोमणे मारतात. हो, ते म्हणतात, मनशक्तीत गेलात आणि अजून रागवता, एवढं ध्यान शिकून आलात आणि अजूनही तुमचा राग कमी होत नाही. म्हणजे दोन्हीकडनं त्यांची पंचायत होते. मग अशा वेळेला आपण एक समजून घेतलं पाहिजे, ध्यान केल्यामुळे, नियमितपणे केल्यामुळे त्याचे जे शुभ परिणाम होतात हे आपल्या मनावर आपण ठसवले पाहिजे. आता
हे मी तात्विक दृष्टीने सांगतोय, पण शेवटी आपण ध्यानाचा अनुभव घेणार आहोत, शांत ध्यान स्थितीत जाणार आहोत. पण त्याची पार्श्वभूमी समजून घेत घेत आपण पुढे जाऊया. ध्यान सातत्याने केल्यामुळे आपल्या जीवनात 3 पातळ्यांवरचे बदल आपल्याला अनुभवता येतात. एक आहे शरीर, दुसरा आहे मन आणि तिसरा आहे मेंदू. तिन्ही पातळ्यांवर ध्यानाचे उत्कृष्ट परिणाम आपल्याला दिसतात. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, जर आपल्याला हे सगळं ज्ञान झालं, आपल्याला हे मुद्दे पटले, तर आपण ज्ञानपूर्ण ध्यान करणार आहोत. ज्ञानाची पार्श्वभूमी, ज्ञानाचा पाया असलेलं ध्यान आपण करणार आहोत. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे या ध्यानाचा जर तुम्ही निश्चय केलात, तर आपल्या मेंदूमध्ये योग्य बदल घडतात. शास्त्रज्ञांचं संशोधन असं सांगतं की जर आपण मनाचा नीट निश्चय केला, थोडक्यात निश्चयामुळे आपल्या मेंदूमधल्या ज्या असंख्य पेशी आहेत, ब्रेन सेल्स, न्यूरॉन्स म्हणतो आपण, त्या न्यूरॉन्समध्ये काही केमिकल्स आहेत. त्यातल्या एका केमिकलचं नाव आहे RNA, रायबोस न्यूक्लिक ऍसिड. तर शास्त्रज्ञांनी असं म्हटलंय, ज्या क्षणाला आपण निश्चय करतो, त्या क्षणाला मधला RNA जो आहे, हा घटक एनलार्ज होतो. RNA गेट्स एनलार्ज ॲट द टाइम ऑफ डिटर्मिनेशन, निश्चय, त्यावेळेला ते एनलार्ज होते. आणि म्हणून आपण मनाला शांत करण्यासाठी एक सूत्र आयुष्यात जपूया. कोणतं सूत्र आहे? फार सुंदर सूत्र आहे. ट्रेन युअर माइंड अँड चेंज युअर ब्रेन. तुमच्या मनाला शिकवा आणि मेंदूमध्ये बदल घडवा. मन हे मेंदूपेक्षा खूप वेगळे बरं का. मन आणि मेंदू एक नाहीये. काही जण त्याचा एकाच सारखा अर्थ समजतात, तसं नाहीये. मनशक्ती स्वामीजींनी याबद्दलची व्याख्या केलेली आहे. मन म्हणजे काय, मॅटरपेक्षा ते वेगळं कसं आहे. कधीतरी या विषयावर आपण स्वतंत्र बोलूयात. फक्त आता एवढंच लक्षात घ्या, ट्रेन युअर माइंड म्हणजे काय, मनाला शिकवा आणि मेंदूमध्ये बदल घडवा. ज्या वेळेला आपण ट्रेनिंग द माइंड, माइंड ट्रेन करतो, त्यावेळेला काय होतं, ट्रेन युअर माइंड टू बूस्ट युअर इम्युनिटी पॉवर. आपली जी आंतरिक शक्ती आहे, ती शक्ती जर वाढवायची असेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर त्यासाठी मनाचा निश्चय, मनाला बदलणं हे खूप महत्वाचं आहे. या सगळ्याला जर आपण शुभ कार्याची जोड दिली, दुसऱ्याला योग्य वेळेला मदत करण्याची जोड दिली, तर त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होऊ शकतो. एक पुन्हा उदाहरण देतो. अनेक वेळेला माणसाला सतत चिंता करण्याची सवय असते. एखाद्याला जर चिंता करण्याची सवय असेल, तर त्याला पोटाचा त्रास होतो आणि काही दिवसांनी आतड्याचा अल्सर होतो. अल्सर झाल्यानंतर आतड्याला सूज येते, त्यावेळेला ते पंक्चर होतं, त्याचा त्रास व्हायला लागतो आणि डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात, सगळं तपासणी केल्यानंतर, आय हॅव टू ऑपरेट, मला ऑपरेशन करायचं आहे. मग ते ऑपरेशन करतात म्हणजे काय करतात, ते जे काही त्या आतड्याला आलेली सूज असेल ती कमी करतात. जर त्याला होल पडलेलं असेल, तर सायकलचं जसं पंक्चर आपण पूर्वी काढायचो लहानपणी, तसं ते पॅच लावतात आणि बंद करतात. पण मित्रांनो, मला सांगा, डॉक्टरने अल्सरवर उपाय म्हणून पॅच लावून पडलेलं होल बंद केलं, पण त्याने टेन्शन घेणं, डॉक्टरने
हे चिंता कमी करण्यावरचं औषध दिलंय का आपल्याला? नाही. फक्त तो चिंता कमी कर आणि त्यासाठी ज्ञानपूर्ण ध्यानयुक्त जीवन हा त्याच्यावरचा उपाय आहे. काय कोणी बोललं काही? हा कंटिन्यू ऍक्च्युली करू ना नका. प्रमोद दादा मध्ये मध्ये ना तुमचं इंटरनेटचं कनेक्शन थोडं जात आहे. आता ऐकू येत आहे? हो आता येत आहे. बर बर ठीक आहे. मी कंटिन्यू करतो हा. हो हो हो, आता होतंय. हा आता मी पुढे सुरू करतो. थोडक्यात काय, नियमित ध्यानामुळे शरीर, मन आणि मेंदू याच्यावर होणारे शुभ परिणाम कोणते ते आपण पाहतोय. बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या की याच्यावरचा रिसर्च खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि चालू आहे. मनशक्ती केंद्रामध्ये गेली 50 वर्ष याच्यावरचा संशोधन आपण करतोय आणि काही वर्षापूर्वी आपल्याचपैकी एका साधकाने ध्यानाचा होणारा परिणाम जो आहे याच्यावर HRV म्हणजे हार्ट रेट व्हेरिएशनवर सुद्धा रिसर्च करून त्याच्यामध्ये PhD मिळवले मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. आता हे संशोधन आपल्याकडे जसं चालू आहे तसं जगभर चालू आहे. तुम्ही जर रेफरन्स पाहिला तर हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे का विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी आहे USA मध्ये, तर तिथे सुद्धा याच्याबद्दलचं संशोधन झालेलं आहे आणि अजून चालू आहे. तुम्ही रेफरन्स जर बघितला, सर्च घेतला तर तुम्हाला नक्की त्यातले संदर्भ मिळतील. महर्षी महेश योगी हे ज्यावेळेला अमेरिकेत होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा अनेक प्रकारचे प्रयोग केलेले आहेत आणि संशोधन केलेले आहे. लोणावळ्याला मनशक्ती जशी संस्था आहे तशी अजून एक योग संस्था आहे, त्याचं नाव आहे कैवल्य धाम. त्या ठिकाणी सुद्धा ध्यानावरचे प्रयोग फार पूर्वीपासून होत आलेले आहेत. दिल्लीला IMA इंडियन मेडिकल असोसिएशन, तर या ठिकाणी डॉक्टर B आनंद यांनी सुद्धा अनेक प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. आता या प्रयोगासाठी काय केलेलं आहे, या प्रयोगासाठी निर्णय यंत्रणा वापरल्या जातात. कोणत्या? EEG इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ, FMRI. मी तुम्हाला काही इमेजेसही त्यावेळेस दाखवत राहणार आहे. विकास दादा दाखवा जरा. फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेज FMRI, EEG इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ, स्पेक्ट नावाची एक यंत्रणा आहे. तर याचा अर्थ आहे सिंगल फोटोन एमिशन कॉम्प्युटेड टोमोलॉजी. आता स्पेक्ट मध्ये काय केलं जातं, तर स्पेक्ट मध्ये त्यांच्या मेंदूच्या अंतर्भागाचे फोटो काढले जातात आणि त्याच्यामध्ये ध्यानाच्या आधीची स्थिती, ध्यानाच्या नंतरची स्थिती, या सगळ्यावर रिसर्च झालेला आहे, अमेरिकेत झालेला आहे. त्याला म्हणतात स्पेक्ट्स. तर त्याच्यातही अनेक प्रकारचं संशोधन झालेलं आहे. हे सगळं नियमित ध्यान केलं तर जो फरक पडतो त्याच्यावरचे हे संदर्भ आहेत. आता आपण संक्षेपाने समजावून घेणार आहोत ध्यानाचे शरीरावर होणारे परिणाम. काय आहेत परिणाम? हृदयाची स्पंदनं कमी होतात. का बरं कमी होतात? कारण आपण ज्या वेळेला ऍक्शन मध्ये असतो त्यावेळेला अर्थातच ऑक्सिजनचा इनटेक आपला वाढलेला असतो, पण ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला ऑक्सिजनचा इनटेक गरज कमी होते आणि ऑक्सिजनची गरज कमी झाली की हृदयाची स्पंदनं कमी होतात, पल्स रेट नॉर्मल होत राहते, विश्रांतीचा अनुभव मिळतो, ब्लड प्रेशर रक्तदाब संतुलित होतो. नुसतं तेवढंच नाहीये, त्याच्या बरोबरीने रक्तदाबाबरोबर शुगर लेवल जी आहे ही शुगर लेवल व्यवस्थित राहते, मेंटेन होते. हार्ट प्रॉब्लेम जे आहेत हे कमी होतात, म्हणजेच आरोग्याचे प्रश्न कमी होतात की जे आपण मेजर करू शकतो. एक वेगळा परिणाम आहे, व्यसनांचं आकर्षणच राहत नाही. ध्यानामुळे व्यसन करण्याची गरज वाटत नाही. का?
ध्यानातच एवढा उच्च अवस्थेतला आनंद मिळतो की बाह्य गोष्टीतून आनंद घेण्याची गरज वाटत नाही. हे झाले शरीरावरचे परिणाम. त्यानंतर आहेत मनावरचे परिणाम. आता मनावरचे परिणाम जे आहेत हे मात्र आपल्याला मोजता येणारे नाहीत, अनुभवता येणारे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचा एक सुंदर अभंग आहे, त्यात त्यांनी म्हटलंय, एक तरी ओवी अनुभवा यावी. संतांनी फार सुंदर विवरण केलेलं असतं. एक तरी ओवी अनुभवा यावी. तुम्ही किती वाचताय, किती वाचन करताय, यापेक्षा त्याचा अनुभव घेणं महत्वाचं आहे. त्या मनावरचा परिणाम हा अनुभवाचा आहे. मन शांत होतं, विचार शुद्ध होत जातात, परिपक्व शुद्ध विचार होतात, प्रसन्नता लाभते, समाधान वाढतं. दिवसभरामध्ये ताणतणाव असतात, भय वाढलेलं असतं, राग आलेला असतो, उद्विग्नता असते, निराशा असते, हे सगळं कमी होतं आणि त्यामुळे एक होतं, आपलं धैर्य वाढतं. बघा, ध्यानामुळे संकट कमी होणार नाही. संकट कमी होणं न होणं हा भाग स्वतंत्र आहे. पण एक आहे, जे कोणतं संकट निर्माण होईल त्याला धैर्याने सामोरं जाण्याचा आत्मविश्वास वाढतो. ही ध्यानाची आपल्याला देणगी आहे. हे झाले मनावरचे परिणाम. आता पुढचे परिणाम जे आहेत हे मात्र मेजरेबल आहेत. मगाशी जे सांगितलं होतं मेंदूवर होणारे परिणाम, मग EEG, त्यानंतर FMRI, स्पेक्ट, या सगळ्यांच्या याच्यामुळे जे परिणाम निर्माण होतात ते आपण लक्षात घ्यायचं आहे. नियमित ध्यान म्हणजे कमीत कमी 90 ते 180 दिवसाचं ध्यान झाल्यानंतर लेफ्ट फ्रंटल लोब कार्यक्षम होतो. तुम्हाला 4 लोब जे आहेत त्याचा एक इमेज दाखवतो म्हणजे लक्षात येईल. फ्रंटल लोब म्हणजे कपाळाचा पुढचा भाग. तर त्यातला सुद्धा डावा भाग जो आहे हा अधिक कार्यक्षम होत असतो. लेफ्ट फ्रंटल लोब ज्याला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह ब्रेन, व्यवस्थापकीय मेंदू आहे आपला फ्रंटल लोब म्हणजे, तो कार्यक्षम होतो. त्याच्याबरोबर काय होतं, त्यामुळे आपली काम करण्याची पद्धत बदलते. ही पद्धत बदलल्यामुळे ताण कमी होतात आणि शांती वाढते. बघा प्रक्रिया, लेफ्ट फ्रंटल लोब जो एक्झिक्युटिव्ह ब्रेन आहे त्याची काम करण्याची पद्धत बदलली, कार्यक्षमता वाढली, ताण कमी झाले आणि त्यामुळे शांती वाढली. अजून एक घडतं ध्यानामध्ये, बाहेरच्या संदेशांचा ओघ मंदावतो. म्हणजे काय, समजा तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुमच्या आजूबाजूला कितीही आवाज झाले तरी तुमचं मन डिस्टर्ब होत नाही, कारण ते अंतरापर्यंत मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीत. संदेश कमी, त्यांचा वेग कमी होतो, मानसिक ताण कमी होतात, देहभान हरपतं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल, देहभान हरपतं, स्थळकाळाची जाणीव मंदावते. म्हणजे काय, तुम्ही ध्यानाला बसलात तर काही जणांच्या शरीराला थरथर थरथर निर्माण होते, काही जण डोलत राहतात, काही जण अगदी वाकलेले असतात. का, कारण शरीरावरचं देहावरचं भान जे असतं ते हरपलेलं असतं. तुम्ही किती वेळ ध्यान करताय हे विसरून जातात. दोन्ही परिणाम घडतात. काही वेळेला तुम्ही एक एक अर्धा अर्धा एक पाऊण तास ध्यानाला बसलेले असतात, पण ध्यानाला उठल्यानंतर तुम्हाला वाटतं, अरे किती 5-7 मिनिटच मी बसलो होतो की काय. घड्याळात बसल्यानंतर करतं अर्धा पाऊण तास होऊन गेलेला आहे. उलट काही वेळेला होतं, काही वेळेला तुम्ही ध्यान 5 मिनिटाचंच करता, पण वाटतं अरे मी अर्धा तास बसलो होतो का. स्थळ काळाची जाणीव मंदावलेली असते. अजून एक होतं आणि ते म्हणजे आपल्या मेंदूमध्ये लेफ्ट फ्रंटल लोबचा जसा आहे तसा अजून एक भाग होतो, तो म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटी. न्यूरोप्लॅस्टिसिटी ही वाढते. न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे
बदलाला अनुकूल मेंदूची लवचिकता. न्यूरो म्हणजे मेंदूशी संबंधित, प्लॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता. मग काय होतं, तुमच्या ध्यानाच्या सातत्यामुळे बाहेरची परिस्थिती किती बिघडली तरी त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तुमचं मन तयार राहतं. कारण आहे, बाहेरचं जग आपल्या इच्छेप्रमाणे चालणार नाहीये. आपल्याला त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. समजा तुम्ही रस्त्यात आहात, महत्वाच्या मीटिंगला चाललेले आहात, पण लक्षात आलं ट्रॅफिक जाम झालेला आहे. तुम्ही वेळेवर मीटिंगला पोहोचू शकत नाही. मनाची घालमेल सुरू होते. परंतु अशा वेळेला तुमच्या हातात ट्रॅफिक कंट्रोल करणं तर नाहीये. मग ज्यावेळेला ध्यान आपण सातत्याने करतो त्यावेळेला या बिघडलेल्या परिस्थितीशी सुद्धा जुळवून घेऊ शकतो. दुसरा परिणाम आहे, डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स कमी होतात आणि कन्स्ट्रक्टिव्ह इमोशन्स वाढतात. हा परिणाम जो आहे हा सगळ्यांना उपयोगी आहे. आपल्या आयुष्यामध्ये कळत नकळत जे काही विचार निर्माण होतात त्या विचारातली सकारात्मकता वाढवायची असेल तर ध्यानाचा उपयोग नक्की होतो. आता हे जर ध्यान तुम्हाला चांगलं करायचं असेल तर त्याला अजून एक उपाय आहे, तो म्हणजे त्याला प्रार्थनेची जोड द्या, आत्मचिंतनाची जोड द्या. मनशक्ती केंद्रामध्ये आम्ही आत्मचिंतन प्रार्थना सांगत असतो. एक मनशक्तीची प्रार्थना पुस्तिका आहे, तुम्हाला फक्त इमेज दाखवलेली आहे, ती नंतर मी तुम्हाला केव्हा तरी शेअर करीन. तर त्याच्यामध्ये ही आत्मचिंतन प्रार्थना दिलेली आहे, केव्हा तरी शेअरही करीन. मी आपल्या ग्रुपवर, अंजलीताई किंवा यांच्या ग्रुपवर शेअर करीन, त्या तुम्हाला शेअर करतील. मग ही प्रार्थना केल्यामुळे काय होतं, मनातला झगडा जो असतो, द्वंद्व जे असतं ते कमी होतं. आपल्या मेंदूमध्ये दोन भाग आहेत, लिम्बिक कॉर्टेक्स आणि निओ कॉर्टेक्स. हे दोन्ही जे आहेत हे कशाशी संबंधित आहेत? लिम्बिक कॉर्टेक्स जो आहे हा भावनांशी संबंधित आहे आणि निओ कॉर्टेक्स आहे हा विवेकाशी, सद्सद विवेकाशी, विचाराशी संबंधित आहे. मग काय होत असतं, बरेच वेळेला एखादी गोष्ट करावी का करू नये मनात द्वंद्व निर्माण होतं. तर हे द्वंद्व जे आहे हे जर आपण मिटवलं तर आपल्या शरीरातले आणि मानसिक पातळीवरचे अनेक आजार कमी होऊ शकतील. त्यासाठी आपल्याला ध्यानाचा उपयोग आहे. हे थोडक्यात विवेकपूर्ण विचाराने भावनापूर्ण मनावर आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढवायची आहे. नियमित ध्यान केल्यामुळे अजून एक परिणाम होतो, तो म्हणजे गॅमा लहरी या अधिक तीव्र होतात. त्यामुळे काय होतं, आपल्या मज्जापेशींची जुळवणूक चांगली होते आणि ती जुळवणूक चांगली झाल्यामुळे एकाग्रता वाढणं, स्मरणशक्तीचा विकास होणं, नवीन गोष्टी शिकणं, जाणीव, कॉन्शियसनेस वाढणं, हे सगळं बदलू शकतं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे काय आहे, ध्यानाच्या दीर्घकालीन प्रॅक्टिसमुळे मन, शरीर आणि मेंदू हे संतुलित राहतात. त्याचा आपल्याला उपयोग होतो. मित्रांनो, आपण समजून घेतो आहोत ते म्हणजे ध्यान म्हणजे काय, ध्यान का करायचं, ध्यानाचा उपयोग काय आहे, मन, शरीर, मेंदू याच्यावर काय परिणाम झालेला आहे, हे सगळं आपण पाहिलं. पण मगाशी म्हटलेलं लक्षात ठेवा, संत मंडळी म्हणतात, एक तरी ओवी अनुभवा यावी. ध्यान म्हणजे काय हे कितीही शब्दांनी सांगितलं तरी ते अपूर्ण आहे. महत्वाचं आहे ते म्हणजे ध्यानाची सवय लावून घेणं, ध्यानाचा अनुभव घेणं. मग आपण आज आता ध्यानाचा अनुभव घेणार आहोत. थोडा वेळ
आपण ध्यान करणार आहोत. आज जे ध्यान करणार आहोत ते ओंकारावरचं आहे आणि पुढच्या वेळेस जे आहे ते कुंडलिनी ध्यान आहे. आता ध्यानाच्या प्रॅक्टिसकडे वळण्यासाठी आपल्या सगळ्यांना सूचना आहेत. अंजलीताई, सगळ्यांना सूचना मी सांगतोय त्या अशा आहे होय. की खुर्चीवर किंवा जमिनीवर कसे बसलेला असलात तरी ताठ बसा. पाठीचा कणा हा ताठ असावा लागतो. आपल्या पाठकण्याची जी शक्ती आहे ही शक्ती ऊर्ध्वगामी करत 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 ब्रह्मरंध्रापर्यंत न्यायची आहे. त्यासाठी पाठीचा कणा ताठ पाहिजे. सुरुवातीला तरी पाठीचा कणा ताठ ठेवा, नंतर थोडा बेंड आला तर चालेल. ज्यांना ताठ बसणं काही कारणामुळे, शारीरिक कारणामुळे शक्य नाही, त्यांनी मागे खुर्चीला टेकून बसावं. बसण्याच्यासाठी आसनं सुद्धा आपल्याला मिळतात. मांडीवर बसलात, मांडी घालून बसलात तरी ताठ बसता येतं. थोडक्यात ताठ बसा. 3 वेळेला अनुलोम विलोम करणार आहोत आपण आणि त्यानंतर ओंकाराचं ध्यान करणार आहोत. आता ओंकाराचं ध्यान का करायचं हे लक्षात घ्या. शास्त्रज्ञांमध्ये एक गहन चर्चा चालू आहे. कोणती चर्चा चालू आहे? या विश्वाच्या एकूण रचनेमध्ये कशाचं महत्व आहे? तरंग का कण, म्हणजे वेव्स और पार्टिकल? युनिवर्स कशाने सगळं बंदिस्त झालेलं आहे? काय आहे या युनिवर्समध्ये? वेव्स आहेत का पार्टिकल आहे? ही चर्चा शास्त्रज्ञांमध्ये चालू आहे. मनशक्तीच्या स्वामीजींनी असं म्हटलं, स्वामी विज्ञानानंद, की आपल्या ऋषीमुनींनी या दोन्हीचा मेळ ओंकारामध्ये घातलेला आहे. काय आहे बघा. ओम मध्ये 3.5 मात्रा आहेत. 3चा आकार, उभ्या 3चा आकार म्हणजे मीडियम वेव्हलेंथ आहे, मध्यम तरंग लांबी. आडवा आकार म्हणजे दीर्घ तरंग लांबी म्हणजे लॉंग वेव्हलेंथ आहे. त्याच्यावरती आहे चंद्रकोर, शॉर्ट वेव्हलेंथ म्हणजे लघु लहर, आणि त्याच्यावर आहे टिंब म्हणजे पार्टिकल. बघा, मीडियम वेव्हलेंथ, लॉंग वेव्हलेंथ, शॉर्ट वेव्हलेंथ या तिन्हीचं प्रतिनिधित्व ओम मध्ये आहे. आणि पार्टिकल म्हणजे वरती बिंदू सुद्धा आहे. तेव्हा या ओमचं आपण आज ध्यान करणार आहोत. आणि ते ध्यान करत असताना विश्वाचं प्रतीक जे आहे, विश्वाच्या अस्तित्वाचं प्रतीक जे आहे ते म्हणजे हे ओम आहे. मग ध्यानाची ज्यावेळेला मी सुरुवात करीन आणि ध्यानाचा तुम्ही नाद ऐकणार आहात, ध्यानाचा आवाज ऐकणार आहात, ध्यान करताना ओम ओम, त्यावेळेला तुम्ही उच्चारायचं नाहीये. तुम्ही फक्त समोरच्या स्क्रीनवर तुमच्या जो ओंकार आलाय त्याचा पहिल्यांदा 3चा आकडा आहे, त्याच्यावर मन एकाग्र करायचं. नंतर उकार जो आहे त्याच्यावर, मग चंद्रकोरीवर, आणि शेवटी समोरच्या बिंदूवर एकाग्र व्हायचंय. पण त्याच्या आधी 3 वेळेला आपण अनुलोम विलोम करणार आहोत. 3 वेळेला ओमचं दीर्घ उच्चारण करणार आहोत आणि ध्यानाला सुरुवात करणार आहोत. अनुलोम विलोम आपल्याला माहिती आहे. अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीवर ठेवा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने सोडायचा. त्याला म्हणतात अनुलोम विलोम. मी करतो तसं करा. मी हात वरती नेला म्हणजे तुम्ही श्वास घ्यायचा आहे, हात खाली केला म्हणजे श्वास सोडायचा आहे. चला, ताठ बसा, मन शांत करा, अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा आणि आता श्वास घ्यायला सुरुवात करा.
पुन्हा एकदा. हरी ओम. आता 3 वेळेला मी म्हणतो तसा ओंकार म्हणायचा आहे. ओंकाराच्या 3 मात्रा आहेत. त्या 3ही मात्रांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्याच्यामध्ये 3 अक्षर आहेत, अ, उ आणि म. अ जो आहे याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो. ऊचा परिणाम कंठावर होतो. ओ. पुन्हा एकदा. ओ. 3ऱ्या वेळा. ओ. शांत रहा. ओंकाराकडे पाहत राहा आणि आता तुम्हाला ओंकाराचा ध्वनी सुद्धा ऐकायचा आहे. तो ध्वनी उच्चारू नका, शांतपणे ऐका आणि त्याच्याशी एकरूप व्हायला सुरुवात करा. Oh
ओमचा इमेज काढून टाक. हे नंतर योग ग्रंथात ते नंतर दाखवलं. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. हळूहळू डोळे उघडा. शांतपणे दोन्ही तळवे एकमेकांवर घासायचे आहेत. डोळ्याला स्पर्श करा, गालांना स्पर्श करा. जणू काही ध्यानाच्या वेळेला आपण जी एनर्जी मिळवतो ती आपल्यामध्येच मुरवून घ्यायची आहे. या ठिकाणी
ध्यानाचं विवेचन आणि प्रात्यक्षिक आपण पूर्ण करतो आहोत. आपल्या सगळ्यांना आमंत्रण देतो आहे. अंजली, ते ऐकू येत आहे ना? होय होय, व्यवस्थित व्यवस्थित. तर सगळ्यांना आमंत्रण देतो आहे. लोणावळ्याला कधी आलात तर अवश्य या. योगशक्ती ध्यान हा वर्ग आहे. तुम्हाला 2 पुस्तकांची इमेजेस दाखवतो. ध्यानावर स्वामीजींची 2 फार सुंदर पुस्तकं आहे. ध्यानपाठ 1 आणि ध्यानपाठ 2, की ज्याच्यामध्ये मनातल्या अनेक विचारांचा आणि विकारांचा सामना करत करत ध्यान कसं करावं हे सांगितलेलं आहे. पुढच्या वेळेला आपण ध्यान ज्या वेळेला करणार आहोत त्यावेळेला कुंडलिनी ध्यान म्हणजे षटचक्र ध्यान असणार आहे. त्याचं इंट्रोडक्शन फक्त करतो आणि थांबतो. नंतर कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण परवानगी देऊया. संत बहिणाबाईंचा एक अभंग आहे, त्यात त्या म्हणतात, मन वढाय वढाय त्यास नाही काही ताळ, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. हे मन इतकं अचंचल आहे की त्याला कुठलाही धरबंध नाही, ताळतंत्र नाही. जसं शेतामध्ये जाणारं गुरं असतात, गाई गुरं असतात, त्यांना एकदा त्याची गोडी लागली, त्यांना तिथून किती हाकललं तरी त्याच्यापासून ते दूर जात नसतात. तसं आपलं मन आहे. या अशांत मनाला शांत करण्याची युक्ती म्हणजे कुंडलिनी ध्यान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या वर जे भाष्य केले ज्ञानेश्वरी, त्यातला 6वा अध्याय हा संपूर्णपणे कुंडलिनी ध्यानावर आहे. योगायोग एक असा आहे की मी दर महिन्याला गेल्या वर्षभर एकेका अध्यायातल्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धाच्या तऱ्हेने विवेचन करतो आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो प्रकल्प आम्ही सुरू केला आणि काही अध्यायांमध्ये पूर्वार्ध उत्तरार्ध करत करत 5वा अध्याय पूर्ण केलेला आहे. मनशक्ती प्रयोग केंद्र याचे YouTube चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला गीता ज्ञानेश्वरी पाठ याच्यावर ही सगळी विवेचनं YouTubeवर उपलब्ध आहेत. आणि योगायोग असा आहे की 5वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर नुकतंच मी एक श्रीकृष्ण आणि मनशक्तीमध्ये एक महाशून्य बिंदू म्हणून प्रतीक आहे, त्याचं ध्यान कसं करावं हे सांगितलेलं आहे. आणि या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात 6वा अध्याय गीतेचा आहे, त्याच्यावर मी बोलणार आहे. माऊलींनी त्याच्यात म्हटलेलं आहे, कुंडलिनीचं वर्णन काय केलंय त्यांनी म्हटलंय, नागिणीचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे, तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. जणू काही कुंडलिनी म्हणजे एखादं नागिणीचं पिल्लू आहे जे लाल भडक आहे, कुंकुमे नहाले, आणि ते 3.5 वेटोळं घालून पाठकण्याशी बसलेला आहे. ती कुंडलिनी शक्ती आहे, अपार आहे. एखादं सर्पिणीचं अधोमुख असावं तशी ती आहे. आणि त्या सर्पिणीला आपण कुठेही न डिवसता, तिला कुठेही डिस्टर्ब न करता या कुंडलिनीचं ध्यान कसं करता येईल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. स्वामीजींनी त्याबद्दल अतिशय सुंदर असं विवरण केलंय, ज्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, शरीराशी संवाद. ध्यानाच्या पातळीवर 6 चक्र आहे, त्याचं वर्णन करणारं ध्यान जवळजवळ 23 मिनिटाचं ध्यान आहे. ते पुढच्या वेळेस आपण करणार आहोत. पुन्हा एकदा अंजलीताई आणि त्यांच्या सगळ्या सहकारी आहेत, मग त्यामध्ये अनघाताई आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या मैत्रिणी ज्या आहेत, अलका. अलकाताई देशपांडे, अनघाताई बर्वे आणि अंजलीताई. विशेष योगायोग असं की तिन्ही अ पासून सुरुवात होतात बरं का. या
तिघींनाही आणि तुमच्या सगळ्या ग्रुपला वंदन करतो. ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी थांबतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील आणि आपण परवानगी दिली तर त्यांना विचारू देत, हरकत नाही. हरिओम हरिओम प्रमोदभाई, अतिशय सुंदर मंत्रमुग्ध. म्हणजे तुम्ही अष्टांग योगापासून सुरुवात करत सगळं तुमचं म्हणजे ते सगळं तुम्ही सांगितलं की कसं शक्ती, शांती, तणावमुक्ततासाठी ध्यान आवश्यक आहे. आणि तुमच्या आवाजातून, तुमच्या सांगण्याच्या शैलीतून ते ध्यानाचे सगळे इफेक्ट आम्हाला अनुभवायला येत होते गेल्या छान छान तासाभराच्या छान. वरती. तर खूप सुंदरपणे समजून सांगितलं. आणि तुम्ही आरोग्यावर, सायकोसोमॅटिक डिसिजेसवर ध्यानाचा कसा उपयोग होतात ते सांगितलं. आणि एवढे आता रिसर्च पेपर आलेत की ओसीडी, बरोबर फोबिया, भीतीचे झटके, त्याच्यानंतर अनेक मानसिक रोगांवर, ताणतणाव, आहे. त्याच्यावर ध्यानाचा किती सुंदर परिणाम होतो. तेही तुम्ही लेफ्ट फ्रंटल लोब आणि भावनिक मेंदू, सगळं ते पण सायंटिफिक बॅकग्राऊंड अतिशय सुंदर प्रकारे हो सांगितलं. आणि शेवटचा ध्यान हा अभूतपूर्व अनुभव होता ओंकारावर. म्हणजे हो सगळ्या उपनिषदांमध्ये ओंकाराचं महत्त्व आहे. सांगितलंय. तर सगळ्याचं एकत्रीकरण या ध्यानामध्ये ते आलं. ते सुरुवातीचं Yes, अनुलोम विलोम करून तुम्ही ती सुषुम्ना, त्याच्या मागे पण खूप विज्ञान आहे जे आहे तुम्ही आहे. सांगितलं. खूप मोठं विज्ञान आहे. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला चॅटमध्ये पण दिसत असेल, लोकांनी अतिशय हो, खूपच कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. खूप त्यांना बरोबर. नवीन गोष्टी कळल्या आज. तर हो हो. आणि पुढला जो सांगितलाय कुंडलिनीचा, खूप महत्वाचा तो ध्यान प्रकार आहे. आणि मला असं वाटतं 25 जानेवारी आहे ना हा तारीख? हा 25 जानेवारी. तर तो हो. 25 जानेवारी रविवारच आहे. हीच वेळ बर असेल 11 वाजता बर. तिथे भारतामध्ये 9:30. तर ओके. त्यावेळेला अतिशय सुंदर तो ध्यान प्रकार आहे. हो स्वामीजींनी हो त्याच्यामध्ये कुंडलिनी जागृती बरोबर एकाग्रता ध्यान, हो. त्याच्यानंतर शरीराशी, पेशींशी संवाद, असे अनेक पेशंट. विषय त्याच्यात आले. तर जरूर त्याचा पण सगळ्यांनी नक्की लाभ घ्या. आणि आता हो. आपण शेअरिंग थांबून जर कुणाला हात वरती करून प्रश्न विचारायचा असेल तर थोड्यासाठी वेळ आहे आपल्याकडे. तर शेअरिंग थांबवू शकतो का आपण, विकास दादा? तू आधी अंजली विकास जरा ऑफ कर. श्रीकांतजींची ओळख करून दे प्लीज. हो हो, देते देते. हा. आणि आमचे अजून ज्येष्ठ सगळ्यात सबनीस काका, तुम्ही अनम्यूट आणि हे करा. नमस्कार नमस्कार. हा, सबनीस काका हे आमचे अनघाताईन सगळे सारखेच एकदम ज्येष्ठ मेंबर आहेत. आणि नमस्कार सबनीस काका. काकांचीच फारच सुंदर झाला प्रोग्राम. हा, धन्यवाद. सबनीस काकांची इकडे ह्याच्यामध्ये मेरीलँडमध्ये श्रीयोगा म्हणून नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. बर बर. त्याच्यातर्फे ते अनेक प्राणायाम, ध्यान, त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयांवरचे एक्सपर्ट सेशन्स ते इन पर्सन, ऑनलाईन असे आयोजित करत असतात अख्ख्या अमेरिकेवर, कॅनडावर. बर आणि त्यांचं खूप प्रोग्राम बर. चालतात. तर हे आमचे बर. सबनीस काका. छान. नमस्कार. पुढल्या ह्याची पण ओळख करून दे, पुढल्या प्रोग्राम बद्दल सांग. हा, चालेल. तुम्हाला तुमचे आत्ताचे प्रश्न विचारायच्या आधी मी पुढल्या सेशनची आधीच माहिती सांगते की पुढल्या संडेला डॉक्टर एरिन रायगड म्हणून फिजिशियन आहेत कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या, त्या इम्पॉर्टन्स ऑफ कोलोनोस्कोपी याच्यावर बोलणार आहेत. तर त्याशी ते पण समजून घेण्यासाठी आणि त्याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते त्याच्या उत्तरं घेण्यासाठी पुढल्या संडेला डॉक्टर एरिन रायबग, बरोबर आहे ना नाव अनुगती? ठीक आहे रे, पण ठीक हा, आहे. डॉक्टर एरिन म्हण, ठीक आहे. डॉक्टर एरिन, हा, डॉक्टर एरिन आपल्याशी बोलणार आहेत. तर त्याला पण सगळ्यांनी जरुरी उपस्थित राहा. आणि 25 जानेवारीला प्रमोदभाई कुंडलिनी ध्यानांवर अजून आपल्याला व्यवस्थित बोध करतील. आता कुणाला जर काही बोलायचं असेल आणि काही विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करू शकता. शब्द संपले आहेत बोलण्यासारखं. इतक्या सुंदर, इतक्या शांतपणे, इतक्या की तुम्ही किती कव्हर केलात, किती गोष्टी सांगितल्यात. अप्रतिम आणि अप्रतिमच आहे. आणि त्याच्यामधून खूप नवीन समजून घेतलं. धन्यवाद. फार सुंदर, फार सुंदर बोला. नमस्कार. नमस्कार. एक एक विचारायला बोलू का? हो बोला. नाही, मी माझं थोडं सुरुवातीला मिस झालं, पण तुम्ही हा. पातंजली योगापासून सुरुवात केलं. तर हो हे हो जे आजचा तुम्ही जो ध्यानाचा प्रकार सांगितला की ओम ध्यान किंवा कुंडलिनी,
याचं हो ईश्वर प्रणिधान म्हणजे हो अष्टांग योगामध्ये जो अल्टिमेट जो ईश्वर योगाचा शेवटी उपयोग आहे तो ईश्वर प्रणिधान बरोबर त्याचा आहे. याच्याशी फार संबंध आहे. तर आपल्या त्याबद्दल काही विचार असले तर सांगा थोडक्यात या. कसं आहे, ईश्वर प्रणिधान ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला एका तऱ्हेने ईश्वराला शरण जाणं असतं. आणि ईश्वराला शरण जाण्यासाठी मनाची एक उच्च अवस्था प्राप्त व्हावी लागते. मनामध्ये निशंक स्थिती निर्माण व्हावी लागते. मनामध्ये शंका घेऊन आपण काही करू शकत नाही. आपण देवासमोर उभं राहिलो आणि देवाबद्दल आपल्या मनामध्ये जर द्विधा मनस्थिती असेल तर आपल्याला देवाकडनं शक्ती मिळणार नाही. मग त्यासाठी पातंजल योगामध्ये आणि सगळ्या ध्यानाच्या सूत्रांमध्ये अंतिम जी स्थिती सांगितलेली आहे ती ईश्वराशी एकरूप होणं. नुसतं ईश्वराला नमन करणं नव्हे, ईश्वराशी एकरूप होण्याची अवस्था आहे. आणि ईश्वराशी एकरूप होण्याची अवस्था म्हणजे पूर्ण मनाची समशांत स्थिती निर्माण करणं. कुंडलिनी ध्यानामध्ये सुद्धा त्याला शिवशक्ती मिलन म्हटलेलं आहे. आपल्या पाठकणाशी असलेली शक्ती आणि वरच्या ब्रह्मरंध्राशी असलेलं शिव या दोन्हीचा मेळ घालायचा आहे. तर हे जे आपल्याला अभिप्रेत आहे ते ध्यानाची सर्वोच्च स्थिती आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाला पतंजली मुनींनी अष्टांग योगामध्ये हळूहळू स्वतःची तयारी करत 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 मनाला शिस्त लावा, शरीराला शिस्त लावा, श्वासाला शिस्त लावा, असं करत करत मनातल्या अवाजवी शिस्त इच्छांना सुद्धा शिस्त लावायची आहे प्रत्याहार. असं केलं तर आपण शेवटच्या ईश्वर प्रणिधान या स्थितीला पोहोचू शकतो. हा खूप उत्तम असा अनुभव असतो आणि त्याला एकच म्हणता येईल, एक तरी ओवी अनुभवा यावी. एवढंच त्या निमित्ताने म्हणू शकतो. हो. नमस्कार. प्रमोद भाई हे- खूप छान तुम्ही सांगितलं. मी थोडंसं एक बोलू का याच्यावर? हो नक्की नक्की. तर अगदी सुरुवातीला प्रमोदबाईंनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ध्यान म्हणजे काय हे समजून सांगताना त्यांनी उदाहरण दिलं की तुम्ही कुठलीही घ्या, गणपती असेल, मारुती असेल, हनुमान असेल, तर त्याच्या गुणांशी, त्याच्या शक्तीशी एकरूप होणं म्हणजे त्याच्यातूनच सुरुवात केली या होय ह्याच्यात हे करताना. धारणा, ध्यान आणि समाधी. हा, तर नाही, तसं पण ते अल्टिमेटली एक तुझ्यामध्ये एकच फारच सुंदर सांगितलं. त्याच्यामध्ये एक विचार आहे की असंप्रज्ञात समाधीकडे जायला पाहिजे. हो त्यामुळे तुम्ही जर दोन शब्द याच्यावर सांगितले की हो सप्रज्ञात आणि असंप्रज्ञात, बिकॉज बरोबर. अल्टिमेटली पातंजली योगाने सांगितले ईश्वर प्रणिधान जरी झालं तरी हो असंप्रज्ञात स्टेज पर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आणि तुम्ही जे बरोबर. आता योगाचं सांगितलं ते मेडिटेशन प्राणायामाचं सांगितलं तो प्रकार आहे, तोच तोच मार्ग आहे आहे. तो. हा. कसं आहे तर तुम्ही- दादा, हा, शब्द जरी वेगळे असले हा. तरी त्याचं अल्टिमेट सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छती. तसं विचार जरी वेगवेगळा वाटा जरी वेगवेगळ्या असल्या तरी अंतिमतः आपल्याला ईश्वराच्या स्थितीशी एकरूप होणं हेच अभिप्रेत आहे. अजून बरोबर. कोणाला काही प्रश्न आहेत का? काही कोणाला बोलायचं आहे का? हात वरी करता किंवा अनम्यूट करून बोलू शकता. श्रीराम. त्यांनी बोलू का? सांगितलं ना तसं स्पीचलेस सेशन आहे हा. पुढे बोलणंच थांबूनच जातं ते पूर्ण. खूप धन्यवाद खरं. मी बोलू खरं का म्हण- अंजली ताई? हा, सुभाष दादा बोला. खरं हा, म्हटलं तर मला याच्यावर सांगितलं- सॉरी हा, बोला हा. आपण. नाही, हा मला सॉरी बरं का. बोल. खरं अत्यंत खूपच छान झालं सेशन आपलं. आणि मला फक्त एक असा प्रश्न विचारायचा आहे की अष्टांग योगामध्ये जे पतंजलीने सांगितलेलं आहे यम हा. नियम, नंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे, नंतर धारणा, प्राणायाम. ध्यान, समाधान असे जो क्रम दिलेला आहे. तर यातले पहिले जे प्रकार म्हणजे ध्यानाप्रमाणे 6 प्रकार जे आहेत, 6 पायऱ्या आहेत, यासाठी तर त्याचं किती वेळ काय? द्यायला पाहिजे आणि त्याचा किती अभ्यास करायला पाहिजे? खरं म्हटलं तर आपली प्रत्येकाची आत्ताची स्थिती काय आहे याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे आपण एखाद्या शिखरावर जायचं असेल तर आपण पायथ्याशी आहोत का मध्याशी आहोत का वरच्या शिखराच्या जवळ गेलेलो आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपल्या जन्मजन्मीच्या काही साधना झालेल्या असतात आणि त्यानुसार आत्ताची स्थिती असते. पण म्हणून हे आपल्याला शोधणं आणि समजून घेणं शक्य नसल्यामुळे
टप्प्याटप्प्याने सांगितलेलं आहे आणि त्यासाठी लहानपणापासून जर आपण सुरुवात केली तर निदान सूर्यनमस्कारापासून आपण सुरुवात करू शकतो. 12व्या वर्षानंतर आसनाला सुरुवात करू शकतो. 18व्या वर्षानंतर प्राणायामाला सुरुवात करू शकतो आणि मग आपला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण करू शकतो. रोज कमीत कमी 15 मिनिटं ते अर्धा तास असं आपण जर केलं तर 180 दिवसामध्ये आपल्याला प्रत्यय यायला सुरुवात होते आणि 7 वर्षामध्ये आपल्या शरीराचं सगळं चक्र पूर्ण होतं आणि त्यावेळेला आपल्याला ध्यानाची एक वेगळी अवस्था प्राप्त होऊ शकते. तर किमान 6 महिने ते 7 वर्ष असा त्याचा कालावधी आहे.